अवघे त्रैलोके आनंदाची आता अवघे त्रैलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेरे चरणी जगन्नाथा चित्त ठेरे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ एका जनार्दनी एक फण उभा चैतन्याची शोभा शोभत एका जनार्दनी एक फणी उभा चैतन्याची शोभा शोभत से माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दनी अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ कुंडली गौरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज जाधव यांचं मी पुन्हा एकदा खडके पाटील परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो। तसेच तपस्विनी सुंदराताई साळकर यांचं देखील या ठिकाणी आपल्याला विशेष उपस्थिती आणि आशीर्वाद लाभलेले आहेत। खडके पाटील परिवाराच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सर्व संत महंतांचे या ठिकाणी सत्कार समारोह करायचा आहे। सर्व खडके पाटील परिवार सर्व सदस्य सर्वांना विनंती आहे की आलेल्या सर्व संत महंतांचे या ठिकाणी तपस्विनी आदरणीय सुंदरताई साळकर यांना विनंती आहे की त्यांनी स्वागत स्वीकारायचं आहे। तपस्विनी शोभाताई साळकर तसेच तपस्विनी रेखाताई साळकर यांना देखील विनंती आहे। श्री महंत गोंदेकर महाराज आदरणीय बालूदादा सर्व संत महंत हे गोपाल हे दया निधान
हे दयानिधान, हे दयानिधान. कैवल्य श्री रामभाऊजी खडके यांचं हे पुण्यस्मरण म्हणा किंवा स्मरण म्हणा, स्मृती म्हणा, असा हा कार्यक्रम अवधूत नाना खडके, कल्याणरावजी खडके ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या वडिलांना प्रेमाचं समर्पण किंवा कृतज्ञता व्यक्त करतायत. या कार्यक्रमाला आदरणीय माझे स्नेही साळकर बाबा येत आहेत. ते मानव संप्रदायाचे एक 13 मंतापैकी एक त्यांची गादी आहे. त्यांच्या भगिनी सुंदराबाई ही सगळी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहेत. गोंदेकर बाबा जालना जिल्हा मानव परिषदेचे अध्यक्ष, बळदेवराज दादा, उदरभरे बाबा, दादेराज बाबा बदनापूरचे, हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. त्यातल्या साळकर बाबांनी त्यांचा परिवार याच घरातला आहे, त्यामुळे यांचं रक्ताचं नातं आहे, स्नेहाचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आता सुरुवातीला अभंग म्हटला ते माझे स्नेही शेजारी, डोंगरगाव पासून शेजारी, मांजरगाव पासून थोडेसे दूर, किसन महाराज. अत्यंत गोड आवाज आहे. मागे एका कार्यक्रमात मला वाटलं होतं की त्यांचा आवाज ऐकला नाही खूप दिवसापासून. फार सुंदर गायला त्यांनी. अवघे चित्रे लोके, खूप सुंदर अभंग गायला. आनंदाची काय हा आनंदाचा सोहळा आहे. आनंदाचा सोहळा दसव्याते असतो, आनंदाचा सोहळा वर्ष श्राद्धामध्ये असतो, आनंदाचा सोहळा मृत्यूच्या वेळेला सुद्धा असतो. आपले मरण पाहिले मी डोळा तो सुख सोहळा, तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तुमची दृष्टी बघण्याची, तुम्ही कुठल्या अंगाने बघताय ते महत्वाचं आहे. एकच गोष्ट वाईट वाटते एक जणाला, तीच गोष्ट दुसऱ्याला चांगली वाटते. त्याच गोष्टीतून काहीतरी माणसं कचरापट्टीतून टिकाऊ चांगल्या कलाकृती का निर्माण करतात. मध्ये लपलाय त्यांच्यामध्ये. जे लोकांनी टाकून दिलं ते लोक का उचलतात? कोण उचलतं? कोण उचलतं? गीतेने उपनिषदाचे श्लोक उचलले जसेचे तसे. चार्वाक हा मोठा विद्वान माणूस होता. चार्वाकाला सगळ्यांनी बहिष्कृत केलं, त्याला उकरड्यावर फेकून दिलं. तिथं जाऊन चक्रधर स्वामींनी त्याचं एक सूत्र उचललं, त्याचं मराठीकरण केलं आपल्यासाठी. जसं माऊलींनी गीतेचं मराठीकरण केलं तसं स्वामींनी मराठीकरण केलं. काय ते सूत्र होतं? स्वतंत्रतः मोक्ष, परतंत्रतः बंध. आणि त्याचं मराठीकरण केलं चक्रधर स्वामींनी. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंद. किती मोलाचं सूत्र. या सूत्राचा आधार घेऊन आम्ही लढलो, स्वातंत्र्य मिळवलं, आमचा बळी दिला, फाशीवर गेलो आम्ही. दृष्टी महत्वाची आहे. कधी काळी मोह तुमच्या शेतामध्ये आला तर तुम्ही हाकलून द्यायचे. त्याच माशा तुम्ही आता जमा करताय डाळिंबाचं फुटलेलं. कारण बीजारोपण कोण करणार? जे नको होते ते तुम्ही जवळ गेला. प्रीतीची संचार केला आणि भीती घालवली तुम्ही. किती दिवस करणार आपण? जे आवडत नाही ते सोयीचं करून घेणं, हे आपल्याला जमलं की सगळं जमलं. हे सगळं जमलं. नाना मोठ्या पदावर आहेत. घरामध्ये 2 संप्रदाय आहेत. माझ्या घरात 2 संप्रदाय आहेत. 2 संप्रदाय एक ठिकाणी का राहू शकत नाही? दुधासोबत साखर का राहू शकत नाही? दुधासोबत केशर का राहू शकत नाही? चांगल्या सोबत चांगलं का राहू शकत नाही? चांगल्या सोबत चांगला राहायला अडचण काय? रात्रीच माझ्या जन्मगावी माझं प्रवचन झालं.
असं वाटलं नाही मला. सांप्रदायिक मतभेद असं काही वाटलेलं नाहीये. चांगलं ते चांगलं असतं, मूल्य ते मूल्य असते. इतर गोष्टीबद्दल तुमचे मतभेद असतील. सोन्याबद्दल मतभेद आहेत का? भारताचा पैसा पाकिस्तानमध्ये चालत नाही, इतर देशामध्ये चालत नाही. सोनं, सूर्यप्रकाश सगळ्यांना हवा आहे. हवा सगळ्यांना हवी आहे. शुद्ध हवा सगळ्यांना हवी आहे. कुठंतरी असं एक मूल्य, कुठे एक असं ठिकाण आहे की सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं. वेगवेगळ्या रस्त्याने यावं. प्रत्येकाचा रस्ता वेगळा असेल. ध्येय एक असावं. ध्येय महत्वाची गोष्ट आहे. ध्येय म्हणजे लक्ष्य. जे तुम्हाला हवंय, लक्ष्य शब्दाचा अर्थ आहे. लक्षण शब्दाचा अर्थ आहे. ज्यात तुमचं लक्ष आहे त्याला लक्षण असं म्हणतात. ते ध्येय मला गाठायचंय. मला अमुक व्हायचंय. व्हायचं होणार मी. येतील अडथळे, मी होणार. एक दृष्टांत स्वामींनी छान सांगितला. डोंबारी पहिले गावात यायची. मी डोंगरगावला असायचो. इकडे एक बांबू असायचा, तिकडे एक बांबू, दोर बांधायचे असे. आणि त्या दोरवरून जो चालायचा, पाहणारी गर्दी असायची. 3 प्रकारचे मत असायचे पाहणाऱ्या लोकांचे. कुठेही 3 प्रकारचे मत असतात. प्रतिकूल, अनुकूल आणि उदास. एकाला वाटायची पडलं पाहिजे म्हणजे मजा येईल, गुडगुबडी गुड, काही कारण नाहीये, त्याचा स्वभाव आहे तो. एक म्हणतो नाही, तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. रस्ता अरुंद आहे, खूप अरुंद आहे. तुमचा समृद्धी फार मोठा आहे, तो खूप अरुंद आहे. एक दोरी आहे, दोरीवरून चालायचं आहे. फक्त गंमत आहे की तिथं तोल लागतो. तोल दोरीवरून तो चालतो किंवा ती मुलगी चालते. हातात आडवा बांबू असतो, तो बांबू धरलेला असतो. ढोल वाजत असतो. लोक वेगळा विचार करत असतात. लोक कुठंच लक्ष देत नाही. कुठं असतं लक्ष? त्या बांबूच्या टोकाकडे, जिथं जायचं तिथं. त्याला लक्ष असं म्हणतात. विचलित व्हायचं. किती सौंदर्य असलं तरी. अर्जुनाला उर्वशी भेटली, दिव्यास्त्र प्राप्तीसाठी चालला त्यावेळेस. नाचली. अर्जुनाला छान नाचलीस, आवाज चांगला आहे तुझा, दिसायला खूप चांगले, पण बाजूला हो, कारण तू माझं लक्ष नाहीये. माझं लक्ष दिव्यास्त्र आहे. आईस पैस जागेमध्ये दगड मारणं गोष्ट वेगळी आहे, पण नेमका माशाचा डोळा फोडायचा ही गोष्ट अवघड आहे. जागा थोडी आहे. आमचा पोरगा कुत्र्याला दगड मारतो, म्हाताऱ्याला जाऊन लागतो, घरी भांडण येतं, असं नाहीये. अर्जुनाच्या डोळ्यासमोर एकच लक्ष, जागा बारीक आहे. या बारीक जागेचं महत्व महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीतले एखादी ओवी म्हणजे बारीक जागा आहे, पण ते अधिष्ठान आहे. उंच उंच इमारत अनेक भाष्यकारांनी त्याच्यावर बांधलेले आहेत. चक्रधर स्वामींचे सूत्र आहे, असे छोटस सूत्र आहे. छोटस सूत्र या महाराज, छोटस सूत्र आहे. म्हणून हे सूत्र आणि ती ओवी एक ठिकाणी बसू शकते की नाही, त्यांचे स्वभाव सारखे असू शकतात का नाही, रस्ता वेगळा असेल, वंदन कोळ वेगळा असेल, पण ते एक ठिकाणी बसू शकतात का नाही. अवघी चित्रे लोके आनंद. काय महाराजांनी गोड गोडा, मी खूप दिवसांतर आवाज ऐकला. मला नाही म्हणता येणार तसं, मला तसं गळा नाही, मला घसा आहे पण गळा नाही आहे. आनंदची आता आनंद कुठं शोधायचा? सोहळ्यामध्ये असतो तिथे, मरणामध्ये असतो तिथे. बाजी प्रभू देशपांडे लढतोय, सैन्य थोडं आहे. महाराजांनी सूचना केली, मी गडावर पोहोचलो की तोफेचा आवाज देतो. लढतोय, इंच इंच जखमा झाल्या अंगाला, रक्त बंबाळ झाला, 2 हातामध्ये तलवार आहे, सप 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 शत्रूंना कापतोय. लक्ष आहे, तोफेच्या आवाजाकडे. महाराजा पोचला की नाही तोपर्यंत मरायचं नाही. लढतोय, रक्त बंबाळ, चिंध्या चिंध्या झाल्या शरीराच्या. धार दिशी तोफेचा आवाज आला. आल्यानंतर तो हसला. ती हसण्याची जागा असू शकते का?
हसण्याला ओलांडून जाणारा एक जो भाव आहे ना, त्याचं नाव आहे आनंद. दुष्काळातल्या त्रासाला कंटाळून उपाशी अवस्थेमध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग लिहिलं तुकाराम महाराजांनी. हे सुख आणि दुःखाच्या पलीकडची गोष्ट आहे. अवघ्याचे तर लोक आनंद कसा वाटला नाथांना. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आईमध्ये जगन्नाथ पाहिला, बापामध्ये जगन्नाथ पाहिला. काय नाही हो याच्यामध्ये, सगळंच आहे. तुमच्या पैशाच्या नोटेमध्ये सगळंच आहे ना. तुम्ही चहा घ्या, एवढं त्याची किंमत असं तेवढं तुम्ही घ्या, सगळं त्याच्यामध्ये आहे ना. हा आनंद आमच्या संतांनी चालताना शोधला, बोलताना शोधला, नाचताना शोधला. गोरोबा काका मुलाला तेवढं तुलत आहेत, चिखलामध्ये तोडवत आहेत. ममतेच्या पलीकडे आनंद गेलेला आहे. तुम्ही त्याला नाव ठेवू नका, तुमच्या व्यवहाराचे मापा त्या ठिकाणी लावू नका. व्यवहाराचा प्रांत संपल्यानंतर अध्यात्म सुरू होत असते. डोंबरी चालत असतो, टेन्शन असतं डोक्यावर, डोक्यावर घागर असते पाण्याची, जबाबदारी असते, खेळ लोकांच्या समोर आहे. एक एक पाऊल दरपणाने तो टाकत असतो. ढोल वाजत असतात, तो लोकांच्या नजरेकडे बघत नाही. लक्ष तिथं आहे, त्या बांबूच्या टोकाकडे. लोकांच्या नजरेकडे लक्ष नाही. आम्ही बघतो म्हणून आमचा तोल जातो. एक एक पाऊल टाकत असतो. त्या दोरीवर त्याला आनंद मिळाला. तुम्हाला जागा खूप लागते, तिथं जागा खूप कमी आहे. अगदी दोरीवर आनंद मिळाला, दोरीवर तोल मिळाला. तुम्हाला केवढी मोठी जागा आहे, खूप मोठी जागा आहे ना. किती गोव्या, किती अभंग, किती भारुड, किती श्लोक, किती ग्रंथ आहेत तुमच्याकडे, सापडत नाही. जेव्हा तो शेवटचा टोक गाठतो त्यावेळेस टाळ्या पिटतात. तो टाळ्यातून व्यक्त होतो आनंद. आनंद